स्वागतम. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू. आमचे सगळे हास्यवीर तुम्हाला हसवायला सज्ज झालेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या हसवा हसवीला. स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, स्वप्नील जोशी आणि आज आपल्या बरोबर फूबाई फू मध्ये आहेत कॉमेडीचे बादशाह विजय पाटकर. विजय सर, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला फूबाई फू मध्ये येऊन कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय, कारण तसा मी नवीन नाही आहे. कारण पहिल्या पर्वात फिनालीला आम्ही फूबाई फू मध्ये डान्स केला होता. ती मला असं कळलं की निर्मितीताई आजारी पडल्या होत्या. स्वप्नील बिचारा त्याच्या पायाचा प्रॉब्लेम झाला होता, तर ती जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी थोडीफार ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फूबाई फू मध्ये येऊन मला खूप खूप आनंद झाला. तुमचं मनापासून स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाते विजय सरांचं. हो ताई 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 ताई, एक मिनिट ताई ताई थांबा. आलो. हो ताई 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 ताई, नमस्कार. नमस्कार. 1 किलो कांदे द्या. मी काय कांदेवाली वाटली का तुम्हाला? अरे हो हो, अशी कशी असणार म्हणा कांदेवाली. काय झालं, मी कांदे घ्यायला निघालो होतो. आमच्या गल्लीतल्या कांदेवाली तर सेम तुमच्यासारखाच आवाज आहे. म्हणलं तीच असणार. हा काही बाजार आहे का? आणि तुम्ही कोण? कॉमन मॅन. हू कॉमन मॅन? हू कॉमन मॅन? अरे वा, तुम्हाला सुपरमॅन माहिती आहे, स्पायडरमॅन माहिती आहे आणि कॉमन मॅन माहिती नाही? ते जाऊ दे, तुम्ही इथे काय करताय फूबाई फू मध्ये? अरे वा, मी फूबाई फू मध्ये आले का? अरे वा 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 वा, फार सुंदर कार्यक्रम आहे तुमचा, फार विनोदी कार्यक्रम आहे. दररोज 7:30 वाजता न चुकता मी बघतो. 7:30 वाजता भाग्यलक्ष्मी असतं. अरे हो का? तोच कार्यक्रम मी आतापर्यंत फूबाई फू म्हणून बघत होतो. बरं, आज तुम्ही इथे आलाय तर आमच्यासोबत खूप खूप मजा करा. अरे वा. तर आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येतोय सुपरमॅन, जो गेलाय मानसोपचार तज्ञांकडे. बघूया त्याला काय झालंय. आणि ही धमाल घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या संघाचे विजय आणि राजश्री. आज मैं नीचे, आज मैं ऊपर, आज मैं पीछे, जमाना है आगे जुल्मी ओ खुदा. अब मैं क्या करूं, वरती उडू का खालती पाडू. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. पंछी बनू. नको नको, हो उडायचं नाव काढू नका, पोटात गोळा येतो माझा. हो हो, चला निघा निघा इथं, चला. माझ्याच क्लिनिक मला निघायला म्हणताय? अरे मानसोपचार तज्ञ आहात का तुम्ही? हो. वा वा. सुपरमॅन कोण कोण? तुम्ही? हो हो, मला पण हल्ली तसंच वाटायला लागले. वाटायला लागले? हो, म्हणजे काय लक्षातच राहत नाही हो सध्या. म्हणजे मी भाजी आणायला रस्त्यावरनं जायला लागलो ना की कुत्री माझ्याकडे बघून भुंकतात. हो, लहान मुलं तर ओरडतात, हे सुपरमॅन, हे सुपरमॅन. मला कळत नाही, मला ते हाका मारतायत का चिडवतात मला. तसं नाही हो, ते तुम्हाला चिडवत नाही, तुम्ही सुपरमॅन आहात. पण तुम्ही म्हातारे कसे झालात? सुपर असलो तरी मॅन आहे ना. मग माणसाचं वय वाढलं की हे असं होतच. तुम्ही काय आयुष्यभर तशाच राहणार आहात का? आता अगदी कमनीय आहात, उद्या माल कमानीय. मग ठीक आहे ठीक आहे, तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम सांगा. प्रॉब्लेम म्हणजे खूप येतो. जरा 4 पावलं टाकली ना की दमायलाच होतं हल्ली. तुम्हाला? जरा 2 फूट उडलं की धाप लागते. हो, असा हात केला की टेनिस एल्बो दुखायला लागतो माझा, गुडघे दुखायला लागतं. खूप प्रॉब्लेम झाला तो माझ्या. असं कसं शक्य होईल? काका, तुमच्याकडे सुपर नॅशनल पॉवर आहे. त्या स्पायडरमॅन कडे बघा. त्याच्याकडे काय बघायचं आहे? तो हल्ली वर्सोव्याला जाळी टाकून बसलेला असतो मासेमारी करत. मग कोळी नृत्य स्पर्धेमध्ये परवा पहिलं बक्षीस मिळवलं. पठ्ठली काय नाचला होता. रे कविराई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोळ्यावरी. मग बॅटमॅन? तो दादरच्या पुलाखाली बॅट विकतो हल्ली. तुमच्या सगळ्यांचं असं काय झालंय? तुमचा तो रजनीकांत हो, त्याच्यामुळे झालं हे सगळं. मला अमेरिका सोडायला लागली माहितीये त्याच्यामुळे. का काय, एकदा लहानपणी तो आला होता तिकडे आमच्या अमेरिकेमध्ये. खेळता खेळता एका बाईला त्यांनी स्टॅच्यू
स्टॅच्यू म्हटलं हो? तर त्या बाईचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच झाला. रजनीकांतमुळे मग लोक म्हणले शोधा त्याला नाही सापडला. मागच्या दिवाळीमध्ये रॉकेट उडवायची म्हणून नासा मधली सगळी रॉकेटच पळवून नेली. कोणी? रजनीकांत लिओ सारखं नाव नका घ्यायला लावत्या बरं का. लोक म्हणले शोधा त्याला पण नाही सापडला. मग तिला हाकलून मला तिकडलं इकडे. अच्छा, म्हणून तुम्ही इथे आले? हो, म्हटलं इकडे येऊन कुठल्या तरी पिक्चर मध्ये वगैरे कामं मिळतात का बघूयात. पण तिथेही तो रजनीकांतच आडवा आला. हो कसा? हो, सगळ्या हिरोईनला त्याच्याबरोबरच काम करायचं फक्त. शेवटी कंटाळून मी त्या अलका कुबलकडे गेलो तर ती तोंडावर नाही म्हटली मला. का? ती म्हटली माझ्यापेक्षा तूच जास्त रडतोयस, मग माझ्याकडे कोण बघणार. बरोबर. मग काय आता पोटाची खळगी कशी भरायची या प्रश्नाने मी हे काय बुचकळ्यात पडलो. मग कल्पना लढवली. मी म्हटलं तुमच्या मुंबईमध्ये सारखं ट्रॅफिक जाम होतच हल्ली. कितीही फ्लायओव्हर बांधले तरी ते कमीच पडतात. हो ना. मग मी विशेष अशी हवाई सेवा चालू केली. हो, प्रत्येक सीटामागे 5 रुपये मिळायचे. हो, दादरून पार्ल्याला सोडायचं मी त्यांना. दर दिवशी 700-800 रुपयाचा गल्ला जमायचा चांगला. पण वय वाढलं तशी शक्ती सुद्धा संपली माझी. शक्तिवर्धक गोळ्या घेतल्या मी, पण काय उपयोग नाही झाला. आता सूप विकतो हल्ली. सूप? म्हणजे टोमॅटो सूप, चिकन सूप, मांचा सूप? मी काय चायनीज सुपरमॅन वाटलो का तुम्हाला? सुप ते धान्य पाखडताना तुम्ही ती सुप विकतो हल्ली. ती सूप? हो, ते सुपरमॅन मधला रजनीकांतनी पळवला आणि हा फक्त सुपरमॅन राहिलाय आता. परवाच्या दिवशी बायकोनी मला त्या रजनीकांतच्या फोटोला नमस्कार करायला सांगितलं माहितीये. मी पण हाच प्रश्न विचारला तर ती म्हणाली आज गुरुपौर्णिमा आहे आणि हा तुमचा गुरु आहे, पडा पायान घ्या आशीर्वाद. आता तर त्याची मूर्ती बनवायला पाठवली तिने. कशाला? हो, डिसेंबर महिन्यात 10 दिवस घरी बसवणार आहे रजनीकांतला. खरं सांगतोय, नको झालंय त्या रजनीकांतचे कारनामे ऐकून माहितीये का. अहो, पण तुम्ही पण काही कमी कारनामे नाही केलेत. अहो, तुम्ही कित्येकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलंय. आता माझ्या दाढेतून कळा यायला लागल्यात. तसं नाही हो. अहो, तुम्ही पृथ्वी उलटी फिरवली आहे. अशा पडलेल्या भिंती चक्कन बांधल्यात. वेगवान आलेली ट्रेन चक्कन थांबवली आहे. अहो, किती लोकांना आगीतून वाचवले तुम्ही. कोणी सांगितलं तुम्हाला मी आगीतून वाचवलंय कोणाला तरी. हे मागच्या आठवड्यात हे असले उद्योग करून झालेत माझे. त्या नादामध्ये हे फडकं जळालं माहितीये. बायको म्हणाली जीवावर बेतलं होतं ते शेपटावर निभावलं. मग तिला काय माहित, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मग हे काय आहे? हे ड्रेस कम्प्लीट व्हावा ना म्हणून जुना परकर बांधून आलो. ठीक आहे. मला ना आता तुमचा प्रॉब्लेम कळलाय. काय? तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसलाय. असं झालंय खरं. मी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देईन. आता आपण ट्रीटमेंट सुरू करू. असं डोळ्यात डोळे घालून बघा. सगळीकडे शांतता पसरलीये. कसलाही आवाज येत नाहीये. पाणी देऊ का? नाही, खोकल्याची उबळ आली जरा. दमा झालाय ना मला हल्ली जरा. हेही झालंय तुम्हाला? झालं. ओके. हे बघा, आपण ट्रीटमेंट सुरू करतो. कॉन्सन्ट्रेट करा. आता असं इमॅजिन करा की तुम्ही उंचावर उभे आहात. उंचावर नको, खाली बघितलं ना की मला भोवळ येते हल्ली. चक्कर येते, डोकं भणभणायला लागतं, फेफर येतं मला हल्ली. बरं, ठीक आहे. तुम्ही जमिनीवर उभे आहात. आणि आता मला सांगा, तुम्हाला लांबवर काय दिसतंय? चष्मा घरी विसरला हो माझा. लांबचा नंबर आहे ना मला, आणि शिवाय दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू सुद्धा झालाय. हो, ठीक आहे. आपण सिच्युएशन बदलूया. समजा की मी अंधाऱ्या खोलीत अडकली. अंधार नको, अंधाराची भीती वाटते हल्ली मला. ठीक आहे, मी उजेड असलेल्या खोलीत अडकली. मग आता तुम्ही मला कसं बाहेर काढा? मग मी कसं करता यायला पाहिजे? तुम्ही दरवाजा उघडून तुम्हीच बाहेर या ना. दरवाजाला कुलूप आहे ना. मग किल्ली कोणाकडे ठेवले सांगा, मी घेऊन येतो त्याच्याकडे. किल्ली हरवली आहे. मग आपण चावीवाल्याला बोलवू, तो डुप्लिकेट चावी करेल. तो येऊ शकत नाही कारण बिल्डिंगला आग लागली आहे. मग आपण फायर ब्रिगेडला बोलवूयात ना. नाही, फायर ब्रिगेड येऊ शकत नाही. अतिरेक्यांनी वेळा घातलाय. मग पोलिसांना बोलवायचं नाही. भूकंप झालाय, सगळे पोलीस तिकडे गेलेले आहेत. मग मिलिटरीवाले कुठे गेले? डायनासोरनी हल्ला केलाय, सगळे मिलिटरी फोर्स तिथे पाठवलेली आहे. एका वेळेला किती संकट आली आहेत या शहरावरती. मग हेलिकॉप्टरला बोलवायचं. हेलिकॉप्टर नाही, सुनामी आली आहे, सगळे हेलिकॉप्टर्स तिथे गेलेले. मिशननी अटॅक केलेला आहे. ऍसिडचा पाऊस पडतोय, जमिनीतून ज्वालामुखी उधळली आहे, सगळीकडे चक्रीवादळ सुटलेलं आहे. अशा परिस्थितीत मी अडकलेली आहे आणि आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मला कसे बाहेर काढाल? हॅलो रजनीकांत सर, आम्ही संकटात सापडलोय, आम्हाला वाचवा. वा सुपरमॅन जी. चला बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. विजय आणि राजश्री, मला ऍक्ट आवडला, एंटरटेनिंग वाटला. थोडासा ह्युमर कोशंट कमी वाटला ऍक्ट मधला.
पण अपार्ट फ्रॉम दॅट बोथ ऑफ यू वर एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग. गॉड ब्लेस यू. निर्मितीताई, विजय, राजश्री, मला सुद्धा ऍक्ट आवडला तुमचा. मला लिखाणातलं जे महत्वाचं जे तुला सांगायचं होतं की जर एखादा सुपरमॅन असा म्हातारा झाला तर त्याची काय हालत होईल, ते खूप आवडलं मला. त्याच्यावरचे रजनीकांतचे जे पंचेस होते तेही आवडले, पण ओव्हरऑल थोडे पंचेस कमी होते, त्यामुळे खूप हसू नाही आलं मला. जसं मी एरवी तुमच्या ऍक्टला खळखळून हसते तसं नाही झालं. गालातल्या गालात हसत होते, त्यामुळे आवडलाय मला ऍक्ट. ऑल द बेस्ट. आणि आता चला विचारूयात आपल्या पाहुण्यांना. विजयजी, तुम्हाला कसा वाटला सुपरमॅन? मलाही आवडला. स्वप्नीलने म्हटल्याप्रमाणेच ह्युमर एलिमेंट कमी होता, पण बेसिक रायटिंग मला खूप आवडलं. विजय, तू फार सिन्सिअर परफॉर्मन्स करतोस, तर खूप चांगला परफॉर्मन्स करतोस. फक्त कॉमेडी करताना जो एक वेडसर पण हवा, वेडे पण हवा, तो जर आणलात तर खूप चांगला ऍक्ट होईल. ऑल द बेस्ट. सुपरमॅन, आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर, 8 गुण. निर्मितीताई, 8 गुण. आत्ताचे 16, आधीचे 20, एकूण 36 गुण. क्या बात है. तेव्हा सुपरमॅनजी, पुढच्या तुमच्या हवाई प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. काय हो? मला असं कळलं की तुम्ही टीव्ही मध्ये काम करता. हो. आमच्या घरी या ना, आमचा पण टीव्ही बंद पडलाय.